नमस्कार सगळ्यांना. मी लाईफ कोच रवींद्र खानोल. आजचा विषय वेगळाच आहे, परंतु गेले 22 वर्ष लाईफ कोच म्हणून काम करताना तेवढंच त्याच बरोबरीने काम आपण ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदी व समाधानासाठी केलं आहे. त्याच्यासाठी असंख्य वर्कशॉप घेतले. काम सातत्याने चालू आहे आणि हे काम चालू असताना गेले काही वर्ष एक प्रश्न उद्भवला आणि त्यातला आज आपल्याकडे विषय आहे. विषयाचं नाव आहे इच्छापत्र. आपण असं कोणतंही तांत्रिक वक्तव्य करताना अगोदर एक डिस्क्लेमर द्यायचा असतो. तर डिस्क्लेमर असा आहे, आजचा विषय हा कायद्याचा आहे. मी कायदे पंडित नाही, वकील नाही किंवा इच्छापत्र रजिस्ट्रेशन करण्याचे माध्यम ही नाही. म्हणून आजच्या विषयाचे शीर्षक आहे ज्येष्ठांच्या नजरेतून इच्छापत्र. या वक्तव्याला एक माहिती म्हणून आधारभूत धरून प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आपापले निर्णय घ्यायचे आहेत किंवा दुसऱ्या कोणत्या तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे, आणि मी यामध्ये तज्ञ नाही. इच्छापत्र म्हणजे विल. बघा ना, विल म्हणजे इच्छा. इतका सोपा शब्द असताना बराच काळ त्याला मृत्यूपत्र म्हणून संबोधलं गेलं. आणि पूर्वीच्या काळात कसं होतं, अमाप संपत्ती आहे बाबा, 2 बंगले कोणाला मुलाला द्यायचे, 4 शॉप दुसऱ्या मुलाला द्यायचे आहेत, मुलीला दागिने द्यायचे आहेत, असं कॉम्प्लिकेटेड इच्छा असायची. आणि त्या काळात ते मृत्यूपत्र शब्द चालायचा, कारण तो पेलवायचा. तर आपण कुठेही मृत्यूपत्र हा शब्द वापरत नाहीये. मी इच्छापत्र केलं, त्याच्यामध्ये प्रकर्षाने सगळ्या ठिकाणी मी तो बदलून घेतला आणि त्याला इच्छापत्र म्हटलेलं आहे. आणि तो माझ्या मते तेवढाच लिगल आहे, कारण इंग्लिशमध्ये त्याला विल. दुसरा एक प्रश्न येतो, अनरजिस्टर्ड इच्छापत्र. परत म्हटल्याप्रमाणे हा कायद्याचा विषय आहे. कायद्यात होतं असं की इच्छापत्र केल्यानंतर एक एमबीबीएस डॉक्टर आणि 2 विटनेस, सहीच्या विटनेससाठी असे 3 जण असले आणि एखाद्या प्लेन कागदावर आपण जी इच्छा लिहिली तर त्याला कायद्याच्या दृष्टीने इच्छापत्र म्हणून मानण्यात येईल. पण आपल्याला त्याची दुसरी बाजू समजून घ्यायची आहे की जेवढ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, बँका आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, आता कोणत्याही बँकेच्या मॅनेजरशी बोलल्यानंतर कळतं, तो शब्द वापरतो तुमचं रजिस्टर्ड विल घेऊन. तर तिथे रजिस्टर्ड शब्द येतो. म्हणजे कायद्यात काय चालणार आहे हे बाजूला राहतं, पण ज्या कामासाठी आपण हे इच्छापत्र करणार आहोत तिथे मात्र रजिस्टर हा शब्द आग्रहाने वापरला जातो. त्यामुळे आजच्या वक्तव्यात जिथे जिथे इच्छापत्र येईल त्याला आपण रजिस्टर्ड इच्छापत्र असं समजूया. गेले 2 वर्ष तर आपण हा विषय फार त्याचा पाठलाग करून राबवतोय आणि त्यामध्ये दिलासा विरंगुळा केंद्र हे पण एक आपल्या बरोबर आहे. साधारण 1.5 वर्षापूर्वी आपले एक कायदे तज्ञ श्री उदय गोखले, ज्यांचं कायद्याचं शिक्षण आहे, अभ्यास पण भरपूर आहे, यांच्या मार्गदर्शनासाठी आपण आपल्या दिलासा विरंगुळाच्या कार्यक्रमातून त्याची कायद्याची बाजू, प्रश्नोत्तर ही सगळं समजून घेतलेलं आहे. पण कायदा समजून घेणं हा भाग झाला आणि ते कायदे पंडित करत राहतील. पण आपल्या नजरेतून काय काय गोष्टी आहेत याला लक्षात घेऊन गेल्या वर्षात आपण रोटरी इंटरनॅशनल 3142च्या वतीने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी आणि डोंबिवलीच्या इतर क्लबच्या साहाय्याने
डोंबिवलीत जो कार्यक्रम केला, साक्षात 9 ते 1,000 उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिकांची. तसाच हा कार्यक्रम बदलापूर पासून ते ठाण्यातल्या काशीनाथ घाणेकर पर्यंत सादरला. आणि ह्याचं खरंच क्रेडिट द्यायचं असेल तर रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी, रोटरी सन सिटीचे अध्यक्ष अलंकार तायशिट्टे आणि क्लबचे सदस्य, मेंबरशिप ज्यांच्याकडे मेंबरशिप डायरेक्टर आहेत ललित तरते, यांचा आपण मोठा सहभाग घेतला. आणि त्यामुळे डोंबिवलीच्या कार्यक्रमामध्ये आपण ज्येष्ठांसाठी एक भरीव काम सुरू केलेलं आहे असं म्हणायला हवं. आता मी जेव्हा ज्येष्ठ नागरिकांशी बोलतो, इच्छापत्र हा विषय, म्हणजे मला एक अनुभव आला की मी राहतो तिथे बिल्डिंगच्या खाली साधारण एक 28 ते 30 सिनियर सिटीजन आहेत. त्यांच्याकडे मी अप्रत्यक्षपणे हा विषय काढला, पण अनभिज्ञ आहे हा एक भाग झाला. दुसरे जे सिनियर सिटीजन आहेत ते म्हणतात आम्हाला इच्छापत्र करण्याची गरजच नाही आहे, आम्ही सगळ्या ठिकाणी नॉमिनेशन केलेलं आहे, आमची मुलं जावई सुना समर्थ आहेत आणि त्यांच्यात कधीही मतभेद भांडणं होणार नाही. आणि हे प्रमाण ना माझ्या मते 90 ते 95% आहे. म्हणजे 90 ते 95 घरात आपल्या संस्कारांमुळे त्यातल्यांना ह्या इच्छापत्राची गरज नाहीये. परंतु कालांतराने कायदा हा बदलत आहे. त्यामुळे आजच्या डेटला काय केलं पाहिजे ह्याचा जर आपण आधार नाही घेतला तर पुढे काय कठीण आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत. तो विषय म्हणजे इच्छापत्राची गरज आहे का. माझा एक मित्र कोविडमध्ये स्वर्गवासी झाला आणि 1.5 वर्षापूर्वी मी तुम्हाला म्हटलं हा विषय डोक्यात झंझावती सुरू झाला. 1.5 वर्षापूर्वी त्याच्या मुलाचा मला फोन आला आणि म्हणाला की आज मी तुम्हाला काही सल्ला वगैरे विचारणार नाहीये, आज मी तुम्हाला काही सांगणार आहे. आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही इच्छापत्र केलंय का, विल केलंय का, रजिस्टर्ड विल. आणि तो म्हणाला की बाबा मी ते न केल्यामुळे मला 1.5 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या आणि साधारण 1.5 ते 2 लाख खर्च झाला, की ज्या योगे त्यांनी कोर्टाच्या तर्फे वारस ठरवणं, ज्याला लिगल हेअर म्हणतात, म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट पण म्हणतात, ते मिळवलं. त्यांनी पुढे सांगितलं की विचार करा की हा किती महत्वाचा विषय असला तरी तुमची मुलगी तुम्हाला हे सांगू शकते का बाबा इच्छापत्र करा म्हणून. हा फार नाजूक आणि महत्वाचा प्रश्न आहे. मुलगी सांगेल तुम्ही मेडिक्लेम केलाय का, तुम्ही बाहेर जाताय सगळी औषधं वगैरे व्यवस्थित बरोबर घेतली आहेत का. मुलांना कळतंय कायद्याच्या दृष्टीने, कारण ते बाहेरच्या व्यवहारात वावरत असतात, पण ते आपल्याला कोणत्याही तोंडाने सांगू शकत नाही की तुम्ही इच्छापत्र करा. आणि हा मुख्य, हे मगाशी जो 90 ते 95% लोकांचा उल्लेख केला त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यापुढे त्यांनी मला जेव्हा हे सांगितलं की तुमची मुलगी तुम्हाला सांगू शकणार नाही, तेव्हा हा मुद्दा खरंच महत्वाचा वाटला आणि पटला. कधी कधी आपण काळाच्या ओघामध्ये सगळ्या गोष्टींवर एवढा विचार केलेला नसतो. हिरानंदानीला त्याचा एक फ्लॅट आहे, तो त्याला स्वतःच्या नावावर करायचा होता. माझ्या मित्राच्या मुलाची गोष्ट सांगतो. रीतसर नॉमिनेशन केलं होतं, पण तिकडच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की रजिस्टर विल असल्याशिवाय आम्ही ते करू शकत नाही. त्याचा तेव्हा पण मला फोन आला होता की काका असं नाही आहे, नॉमिनेशनवर रजिस्ट्रेशन सगळ्या ठिकाणी करतायत पण आमच्याकडे असं सांगताय. आता एक लक्षात घ्या, गेले 5-7 वर्षापासून कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या पण जबाबदाऱ्या खूप वाढवल्या आहेत कायद्याने. म्हणजे एखादा चुकून गुन्हा झाला, सेक्रेटरी, ट्रेझरर, प्रेसिडेंट, तर त्यांना अनबेलेबल वॉरंट आहे.
त्यामुळे आपलं कामकाज सांभाळणार, घरगृहस्थी सांभाळणार आणि सोसायटीच्या या लष्कराच्या भाकऱ्या बाजणार, त्याच्यात रिस्क कोण घेणार. त्यामुळे आपल्याला ना कधी कधी कोणाला दोष देता येत नाही, भांडता येत नाही. मग काय करता येतं? तर या बाबतीत तो म्हणाला की मी काय करायचं, डायरेक्टरेट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजला जाऊन दखल मागायची का असोसिएशन फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, असोसिएशन म्हणतात, त्याची मदत घ्यायची का न्यायालयात जायचं. म्हणजे हे सगळे जे उपद्व्याप आहेत ते करायचे, त्याच्यापेक्षा त्यांनी सरळ रस्ता पकडला आणि सक्सेशन सर्टिफिकेट मिळवलं, ज्याचा उल्लेख मगाशी केला. साधारण 1.5 वर्ष काळ आणि 1.5 ते 2 लाख रुपये खर्च. आता एक छोटीशी गोष्ट आपल्या मनात यायला पाहिजे की माझ्या नंतरच्या तरुण पिढीला आपल्या कुटुंबातल्या एखाद्या कार्यक्रमाला यायला वेळ नसतो. त्यांना आपण एवढ्या उद्योगाला लावणार आहोत का? या प्रश्नाला धरून आपण पुढे जाऊया. तसंच आपल्या या परिवर्तन महिला संस्थेचे जेवढे उपक्रम चालत आहेत, आपल्याला माहिती आहे 80 गावांचा ग्रामविकास चालू आहे, 20 वर्षापासून मुलींचा आश्रम आहे, तेवढ्याच काळात मोठ्या मुलींचं घर आहे ज्याला आफ्टर केअर म्हणतो, 17 मुलींची कन्यादान झालेलं आहे, 13 वर्षापासून आजींचा आश्रम आहे, आणि आता आपला दिलासा विरंगुळा केंद्र, हे सगळे उपक्रम असलेल्या ज्योतिताई पाटकर यांनी नॉमिनेशन केलं होतं. नवऱ्याने बायकोच्या नावावर, बायकोने नवऱ्याच्या नावावर, पण काही जे हे होतं ते त्यांनी एका आपल्या पुतण्याचं नॉमिनेशन केलं होतं. पण काय झालं, नवरा गेल्यानंतर बायको एका, किंवा बायको गेल्यानंतर नवरा, म्हणजे आपलं सहचारी गेल्यानंतर आपण एका विषण्ण परिस्थितीत राहतो आणि त्याच्यात काही महिने जातात. आणि इथे तसंच झालं की त्यांनी नॉमिनेशन केलं होतं, पण काही नॉमिनेशन जी बदलायला पाहिजेत. म्हणजे ज्योतिताईंनी जे आपल्या नवऱ्याच्या नावाने नॉमिनेशन केली होती ती बदलायला पाहिजे होती, ती राहिली. आणि साधारण 1.25 ते 1.5 लाख रुपये 4-5 अकाउंटमध्ये तसेच पडून आहेत. ते काही काळाने डेड अकाउंट होतील, आरबीआयला जातील, विषय सोडून द्या. कारण त्यांच्या पुढच्या पिढीला सर्व नात्यांमध्ये फिरून, कारण ज्योतिताई पाटकर विना अपत्य होते, त्यामुळे त्याच्यात आणखी विषय असा पसरतो की हॉरिझॉन्टल होतात नात्यातले, दीर नणन त्यांची मुलं वगैरे, आणि त्या प्रोसेससाठी कोणाकडे वेळ नाही. हे घरातलं उदाहरण सांगितलं. तसंच ना, नॉमिनेशन केलेलं एक उदाहरण सांगतो. क्लास 4 म्हणून गव्हर्नमेंटच्या ऑफिसमधून रिटायर्ड झालेल्या एक डोंबिवलीच्या ताई, त्यांचा मला फोन आला की खानोलकर, नॉमिनेशन असूनही मला बँक अकाउंट माझ्या नावावर ट्रान्सफर करताना त्रास होत आहे, 2-4 फॉर्म भरणं, 2-3 विटनेस आणणं, आणि माझी सध्या ती मनस्थिती नाही आहे, मी काय करू. शक्य होतं मला, मी माझ्या डोंबिवलीच्या एका मित्राला सांगितलं की बाबा या ताईंकडे जा आणि त्यांना काही मदत करता येईल ते सांगा. आजही त्या म्हणतात की त्यावेळेला तुम्ही मला मदत केली. ही मनस्थिती पण लक्षात घ्यायला पाहिजे. घरातून कोण दिवंगत होतं, ही जी मनस्थिती आहे ना, आणि कायदा एका बाजूला आणि ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट. मागच्या आठवड्यात आणखी एक फोन आला मला. म्हणजे ना, आपल्या अज्ञानात, मगाशी मी म्हणून डिस्क्लेमरचा उल्लेख केला की ज्ञानी नाही आपण, पण आतापर्यंत जे उपलब्ध अनुभव आहेत त्याच्यात कशी भर पडत जाते. की माझ्या जाऊबाईला नवऱ्याचे अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी बँकेने कोर्टातून कॅव्हेट आणायला सांगितलं. आता हे त्यांना एवढंच माहिती होतं, नॉमिनेशन वगैरे काही माहिती नव्हतं. असे प्रॉब्लेम सगळ्यांना येत आहेत. आणखी एक मला आपल्या सभासद असलेल्यांचे चिरंजीव एका नॅशनलाइज बँकेत मॅनेजर आहे, त्यांचा फोन. त्यांच्याशी मी हा विषय सविस्तर बोललो, बँका, सिनियर सिटीजन आणि इच्छा पण. तर ते म्हणाले रजिस्टर्ड विल आहे,
परंतु बँकेने त्या पार्टीला सांगितलं की कोर्टातून कॅवेट घेऊन या, की हे रजिस्टर्ड बिल खरं आहे. पण ह्या सगळ्याचा विचार करा, म्हणून म्हणतो ना, रजिस्टर बिल करणं यांनी आपण 95% प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. पण त्यांनी सांगितलं जर खात्यात लाखोंमध्ये बॅलन्स असेल तर ते इच्छापत्र करेक्ट आहे की नाही, म्हणून त्यांच्या लिगल टीमने सल्ला दिला. लिगल टीम जेव्हा देखा, दोन गोष्टी असतात बँकेमध्ये, मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं, आणि कधी कधी बँकेला लिगल डिपार्टमेंटला लेटर पाठवून त्यांचं मत घ्यायला लागतं. पण लिगल डिपार्टमेंट काय करतं, ऑल प्रूफ काम करतं, आणि त्यामुळे त्यांना कोर्टात पाठवतं. जर बँकेकडे क्लिअर कट मॅन्युअल इन्स्ट्रक्शन्स असत्या तर कदाचित, आता हे लक्षात घ्या, ह्याच्यात बँक चूक आहे, बँक मॅनेजर चूक आहे वगैरे, हे याच्यात आपण जाऊ शकत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा ती परिस्थिती निर्माण, हा, पण याच्यातून पण आपल्याला कळतंय की बँकेने पण इच्छापत्र बरोबर आहे की नाही तपासायला कोर्टात पाठवलं, म्हणजे इथे पण इच्छापत्र हे हवे. आता इच्छापत्रावर येऊया. सर्वप्रथम कटाक्षाने हे तपासावे की इच्छापत्रात नमूद केलेल्या सर्व ठिकाणी आपले नॉमिनेशन झालेले आहे. आपण इच्छापत्र करणार आहोत म्हणून नॉमिनेशन न करण्याची चूक का करावी, ऑल प्रूफ करावं ना. काही माहिती आपल्याला, दरवाजाला एक आपण लॅच लावतो आणि बाहेरून सेफ्टी डोअरला एक कुलूप लावतो, हा. त्यामुळे इच्छापत्र केलंय म्हणून नॉमिनेशनची गरज नाहीये, पण करावं, कारण आपल्या हयातीत या गोष्टी आपण करू शकतो. इच्छापत्रातला काय काय गोष्टी लागतात, तर आपण कोणाही कडे गेलो, त्या मुद्द्यावर मी नंतर येणार आहे. एक जनरली फॉर्मॅट तयार असतो. हे मला कुठे कळलं, मी आता ठाण्याला राहतोय गेले 5.5 वर्ष. तर ठाण्याला मी इच्छापत्रासाठी फिरलो, कारण आपल्याला लोकांना काही सांगायचं असतं तेव्हा ते आधी स्वतः करावं आणि त्याची माहिती घ्यावी. पण ठाण्याला मला असं जाणवलं की तिथे तुम्हाला कोणी बघितलं असेल, कोर्ट नाक्यावर एक 40-50 खोके 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 अशी पण ऑफिसेस आहेत, आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये ऑफिसेस. साधारण तिकडे मी बघितलं की 4,500 रुपये इच्छापत्राच्या रजिस्ट्रेशनसाठी घेतात, आणि प्रत्येक ठिकाणी एक फॉर्मॅट दिला जातो, तो कोणत्या तरी वकिलानेच केलेला असतो. पण त्या अगोदर जेव्हा आपण जातो तेव्हा ते सांगतात की तुमचा तपशील घेऊन या, की इच्छापत्रात तुम्हाला काय काय नमूद करायचं, आणि तो दिल्यानंतर त्या फॉर्मॅटमध्ये ते तो तपशील टाकतात आणि आपल्याला ड्राफ्ट वाचायला देतात, तपासायला देतात, त्याच्यात हवा तो बदल करतात. ह्याचा मी उल्लेख का करतोय, पुढे परत येणार आहे ह्याचा उल्लेख, की इथे कदाचित एखादा वकील आपल्या समोर नसतोच, पण हे सगळं वकिली भाषेत असतं. तर दुसरा प्रश्न येतो की आपण एवढं सगळा तपशील त्यांना द्यायचा का. त्यांना तपशील द्यायलाच पाहिजे, कारण तो टाईप होणार आहे फॉर्मॅटमध्ये. परंतु इच्छापत्रासाठी लागणारे दोन दोन विटनेस असतात, त्यांना ते वाचण्याची गरज नाही आहे, त्यांनी ते वाचू नये, कारण विटनेस हा सहीसाठी असतो, की ही सही या ग्रस्ताने माझ्या समक्ष केली. त्यामुळे तपशील द्यायला हरकत नाही. तपशील म्हणजे काय, घर एकाच्या नावावर आहे का दोघांच्या, एकाच्या नावावर असेल तर त्याच्या इच्छापत्रामध्ये, त्याआधी एक सांगतो, इच्छापत्र जॉईन करावं का सिंगल करावं. इथे पण मी ह्याच्यासाठी ठाण्यात फिरलो, ठाण्यातले 2 सिनियर वकिलांच्या गप्पा मारल्या, कारण पांढरे केस बघून थोडं बोलतात वकील. त्यांनी मला एकच नाजूक प्रश्न विचारला, की इच्छापत्र आपण कधी उघडतो, एखाद्याच्या मृत्यूनंतर. जर ते जॉईन केलं
तर ते उघडणार तेव्हा त्याचा बेनिफिशरी पण त्याच्यात असतो. कारण जॉईंट इच्छापत्र आपण आयदर करतो की एखादा पुरुष असेल तर माझ्या पश्चात माझी बायको आणि नंतर मुलं, एखादी स्त्री असेल तर माझ्या पश्चात माझा नवरा आणि नंतर माझी. पण जेव्हा ते उघडलं जातं तेव्हा बेनिफिशरी पण त्याच इच्छापत्रात असतो. त्यामुळे हे कायद्याच्या दृष्टीने जेव्हा फिनान्शियल इन्स्टिट्यूट, लक्षात घ्या हे करेक्ट आहे कायद्याने, पण आपण परत कुठेतरी म्युच्युअल फंड बँकेला वगैरे घेऊन गेल्यानंतर, कारण ह्याच्यावर मला त्याच बँकेचे मॅनेजर मगाशी उल्लेख केला, त्यांनी सांगितलं हे एकदम खरं आहे खानोलकर आणि ह्याचा आम्हाला अनुभव आला आहे की बेनिफिशरी पण त्या मृत्यूपत्रात किंवा मध्ये असतात. त्यामुळे दोघांच्या नावावर घर असेल तर त्याचा उल्लेख दोघांच्याही इच्छापत्रात घ्यायला पाहिजे, आणि एकाच्या नावावर असेल तर फक्त त्या व्यक्तीच्या इच्छा. कारण काय बरेचसे ब्लॉक पूर्वी स्त्रियांच्या नावावर घेतलेले पण आहेत, कारण लोन कोणाचं मिळणार, कोणती इन्स्टिट्यूट, आपला एम्प्लॉयर लोन देणार आहे की नाही जिथे काम करतो वगैरे, अशा खूप गोष्टींवर अवलंबून असतं. तसंच एक असतं मुख्य म्हणजे बँकेचा लॉकर. तो बँकेचा लॉकर हा पण जॉईंट नावावर असतो, पण त्याला नॉमिनेशनची सोय आहे असं मला कळलंय, तर ते आपण नॉमिनेशन बघून घ्यावं. बँकेच्या लॉकरचा उल्लेख लॉकर नंबरने केला आणि बँक ब्रांच तर तो पुरतो. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या ब्लॉकचा जेव्हा आपण उल्लेख करतो तो जरा काटेकोर करावा. ए बी सी विंग, ब्लॉक नंबर, मजला, बिल्डिंगचं नाव, सोसायटीचं नाव असं डिटेल करावा, त्याच्यात शॉर्टकट साधू नये. कारण मागे जो मगाशी उल्लेख केला आपल्या गोखले साहेबांचा, त्यांनी सांगितलं होतं की फक्त फ्लॅट नंबर चुकला म्हणून एक इच्छापत्र तत्कालीन व्हॅलिड धरलं जातं. त्यांच्याकडे एक उदाहरण. आता बँकेमध्ये आपल्याकडे सेव्हिंग अकाउंट असतं प्रत्येकाचं, त्याच्यातला बॅलन्सचा उल्लेख करायची गरज नाही. सेव्हिंग अकाउंट आणि त्या बँकेत असलेल्या सर्व मुदत ठेवी, मुदत ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट, तिथे आकड्याचा उल्लेख येत नाही. पण जेव्हा आपण मुदत ठेवी म्हणतो तेव्हा एक महत्वाचं आहे की मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर ते पैसे एक तर त्याच बँकेत फिक्स डिपॉझिट किंवा टर्म डिपॉझिट म्हणून राहतील किंवा दुसरीकडे कुठे गुंतवले जातात. कारण इच्छापत्र बनवल्यानंतर या गोष्टी होत असतात. त्यामुळे मुदत खातं म्हणताना माझे बँकचं खातं आणि त्या बँकेतल्या सर्व मुदत ठेवी, पण मुदत ठेवींसाठी हा एक क्लॉज टाकावा की त्याच्यातून आपण ज्याला म्हणतो रिन्यू केली आहे किंवा दुसरीकडे गुंतवणूक केली. सिनियर स्कीम जे आता सगळे पेन्शनर आहेत, ज्यांना पेन्शन मिळालंय, प्रॉव्हिडंट फंड मिळालंय, त्यांचं कसं झालंय, गव्हर्नमेंट एक सिनियर सिटीजन स्कीम, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणून केली आहे आणि ती बँकांच्या थ्रू राबवली जाते. मला माझ्या मते बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक माहिती आहे, त्याचा उल्लेख करावा रकमेसकट. आता इथे पण एक प्रश्न आला की मला कोणी सांगितलं अरे ते बँक ऑफ इंडियात पैसे भरले होते सिनियर सिटीजन स्कीमला आणि 2 महिने झालेले आहेत अजून त्यांचं उत्तर येत. तेव्हा मी त्यांना म्हटलं ही स्कीम गव्हर्नमेंटची आहे, ती राबवण्यासाठी दोन बँकांना मध्यस्थी घेतलेली. तर तशीच एक LIC ची स्कीम आहे, ह्याच्यामध्ये LIC ला मध्यस्थी घेतलेला आहे. सिनियर सिटीजनना जास्ती व्याज मिळावं हे ह्याच्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम
LIC मधले गुंतवणूक, LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कोणाचा चालू असतो या वयात असं नाही, पण असेल तर तो. त्याच्यानंतर आपण शेअर्सच्या व्यवहारासाठी डीमॅट अकाउंट जर उघडला, त्याच्यातले शेअर्सच्या कंटेंटचा उल्लेख करायची गरज नाही, ते कमी होत असतात, वाढत असतात, पण त्या डीमॅट अकाउंटचा उल्लेख व्हावा. म्युच्युअल फंड्स काय झालेलं आहे, एकापेक्षा जास्ती ठिकाणी म्युच्युअल फंड्स आहेत. तर म्युच्युअल फंड्स मध्ये पण जिथे जिथे आहे त्याचा उल्लेख व्हावा. आणि हे सगळं झाल्यानंतर माझी एक सूचना आहे, हे जी माझ्या इच्छापत्रात केलेलं आहे माझ्या बुद्धीने, की वरील सर्व स्थावर आणि जंगम म्हणजे मुव्हेबल आणि इमूव्हेबल मिळकत या व्यतिरिक्त जर कोणती मिळकत या इच्छापत्रावरील तपशिलात लिहिली गेली नसेल, तसेच इच्छापत्र केल्यापासून नंतरच्या काळात कोणत्याही नवीन मिळकत बनवलेली असेल, तर ती सर्व मिळकत पण खालील प्रमाणे विभागली जा. म्हणजे वरच सगळी लिस्ट मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे स्वतःचं घर, लॉकर, सेव्हिंग बँक, फिक्स डिपॉझिट, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, LIC सेव्हिंग स्कीम वगैरे वगैरे, म्युच्युअल फंड्स आणि डीमॅट अकाउंट. त्याच्यानंतर हे एक कंटेंट असावा की इच्छापत्र केल्यानंतर जी काही नवीन इन्व्हेस्टमेंट होईल, कुठच्याही स्थावर रूपात होईल, जंगम रूपात होईल. स्थावर म्हणजे इमोवेबल आणि जंगम म्हणजे मोवेबल, ज्याच्यात गोल्ड, पैसा सगळं येतं, किंवा आपल्याकडून चुकून राहून गेलेली असली त्याचा पण उल्लेख करायचा. मगाशी म्हटल्याप्रमाणे इच्छापत्रामध्ये 2 पिढीचा उल्लेख करायचा आहे आपल्याला. म्हणजे माझ्या पश्चात माझे स्पाऊस म्हणजे बायको किंवा बायकोच्या पश्चात नवरा, आणि त्यांच्या पश्चात मुला. आता लक्षात घ्या, जरी इच्छापत्रामध्ये लिहिलं की मुलांना सामायिक प्रमाणात वाटावी, एक म्हणतोय किती प्रमाणात द्यावी, कोणत्या मुलाला वगैरे, हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे, मुलाला मुलीला. पण तुम्ही इच्छापत्र असं केलं आणि नंतर त्या बहिणीला वाटलं की नको, भाऊच राहतोय बाबांच्या जागेमध्ये, तर बहीण सांगू शकते की माझा याच्यावरचा हक्क सोडते. त्यामुळे बऱ्याच ज्या ज्या कुटुंबांना वाटतंय की मला इच्छापत्राची गरज नाही, ती कुटुंब तशीच राहणार आहे घरात, पण कायद्यासाठी ती कुठे अडकू नये याच्यासाठी हा मुख्य म्हणजे आजचा विषय आहे. त्यामुळे 2 पिढ्यांचा उल्लेख करावा, कारण बऱ्याच ठिकाणी असं जाणवतं की नवरा बायको मध्ये एक व्यक्ती गेल्यानंतर, बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा कमी ठिकाणी पण जाणवतं, दुसरी व्यक्ती त्या धक्क्याने म्हणा, खचून म्हणा, एक 6 महिने 8 महिन्यामध्ये कदाचित पाठोपाठ जाते, आणि तेव्हा हे प्रश्न फार महत्वाचे आहेत, म्हणून 2 पिढ्यांचा उल्लेख करावा. आता इच्छापत्र इतकं सोपं आहे ना, त्याला मृत्यूपत्र म्हटलं असतं तर कठीण वाटलं असतं. इच्छापत्र म्हणजे काय, आज इच्छा झाली, आज केलं, आणि 6 महिन्याने वाटलं आफ्टर थॉट की अरे आपण केलंय ना, त्याच्यात काहीतरी थोडा बदल करायला, तर तो करायचा आणि नवीन इच्छापत्र करायचं. नवीन इच्छापत्र केलं की जुनं आपोआप कॅन्सल होतं, त्याच्यासाठी कोणतीही प्रोसिजर किंवा प्रोसेस करायला लागत नाही, हे आपोआप कॅन्सल होतं. हम्म. इच्छापत्र कुठे करा, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी ठाण्याच्या सगळ्या त्या बॉक्समधून फिरलो आणि मला कळलं की
इच्छापत्रासाठी मला 4,500 खर्च आहे. आणि जेव्हा तिकडे मी 2 वकिलांशी चर्चा केली तेव्हा मला कळलं की मी आणि माझी बायको दोघांनी हे वेगवेगळं करणं अपेक्षित आहे, म्हणजे 4.5 आणि 4.5. डोंबिवलीवर मी येतोय नंतर, कारण डोंबिवलीला एक आपण वेगळी जादू केलेली आहे. आता वकील कोण? मला त्या दिवशी एकाने प्रश्न विचारला की मग आपल्याला वकिलासमोर बसायला मिळतं का? एक लक्षात घ्या, रजिस्ट्रार ऑफिस आणि तिकडचा कारभार हा आपल्याला माहिती आहे. हा, आणि जर एक रेग्युलर फॉर्मॅट असेल आणि आपण एक रेग्युलर फॅमिली असेल ज्याच्यामध्ये तंटे नाही, भांडणं नाही, लपवलेल्या गोष्टी नाही, तर त्या फॉर्मॅटचा इच्छापत्र आपल्याला पूर्त आहे. त्यामुळे इच्छा, आणि आपण एवढे सुज्ञ आहोत जे पेन्शन घेत आहेत, हे सगळे विषय आहेत ना, हे गावाकडे नाही आहेत. लक्षात घ्या, गावाकडे घरावर बदललेली सातबाराची नावं हे शहरी विषय आहेत. आणि पेन्शनर्सचे जास्ती आहे. भाड्याच्या जागेत व्यक्ती राहत असेल तर ती जागा नंतर कोणाची होत नाही, झाली तर ते मालकाच्या मर्जीने. पूर्वीच्या भाड्याचं सांगतो, लिव्ह अँड लायसन्स असेल तर 11 महिन्यात संपून जातो तो विषय. आणि ज्यांच्याकडे मगाशी आपण उल्लेख केलेले जे जे सेव्हिंग आहेत, बँकेचा लॉकर आहे, ते त्याच्यासाठी ते जे काही फॉर्मॅट आहे तो आपल्याला पुरा पडतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे 90 ते 95% आपल्या उच्च मध्यम ज्याला क्लास म्हणतो त्याच्यातल्या व्यक्तींना घरात हा प्रॉब्लेम नाही. इच्छापत्राचे रजिस्ट्रेशन कुठे होतं? मधल्या 4-6 महिन्याच्या काळात मला जाणवलं की लोकांना म्हणजे आपल्या सिनियर्सना किंवा इतर लोकांना कोर्ट म्हणजे काय, रजिस्ट्रेशन म्हणजे काय, हा थोडा लक्षात येत नाहीये परत. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅव्हिट कोर्टातून, सक्सेशन सर्टिफिकेट कोर्टातून, पण मग इथे रजिस्ट्रेशन करायचंय. आपण जिथे ब्लॉक घेताना आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथे रजिस्ट्रार किंवा सब रजिस्ट्रार असतो, त्या ऑफिसमध्ये इच्छापत्राचं रजिस्ट्रेशन होतं. त्याला कोर्टात जायला लागत नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे कायद्याच्या काही त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टी संबंधात रजिस्टर्ड बिल झाल्यानंतर जर काही समस्या निर्माण झाल्या तर मात्र कोर्टात आहे. इच्छापत्राबरोबर काय काय लागतं? एक तर वरील प्रमाणे संपत्तीची एक सूची, पासपोर्ट साईज 2 फोटो, आधार कार्ड, त्या दिवशीच MBBS डॉक्टर कडून फिटनेस सर्टिफिकेट, आदल्या दिवशीच चालत नाही. आणि ते सकाळी मिळतं. रजिस्टर ऑफिस 10:30-11 नंतर सुरू होतं. त्याच्याऐवजी आपलं रेग्युलर डॉक्टर क्लिनिक मधून आलेले असतात, किंवा ते आदल्या दिवशी लिहून ठेवून त्या दिवशी घेता येईल. अतिशयोक्ती हे आलं. माझ्या एका मित्राने सांगितलं, अरे मी कालच आणलं, पण त्यांनी सांगितलं तू डेट टाक आणि देऊन टाक. पण असं मी इथे, कारण नातं असतं आपलं डॉक्टर बरोबर, पण एक कौटुंबिक नातं असतं. पण हे मी एक जोक म्हणून सांगितला तुम्हाला. त्या दिवशीचे MBBS डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट 2 विटनेस आणावे. तर 2 विटनेस तरुण असावेत असं सजेस्ट केलं. तरुण म्हणजे आपल्या मागे 2 पिढ्यात. लक्षात घ्या, आपल्या मागे एक अर्धी पिढी आहे 15 वर्ष मागे, आणि 30 वर्ष मागे म्हणजे आपली मुलं वगैरे. तर 2 पिढीतली असावीत, कारण जेव्हा हे इच्छापत्र उघडणार तेव्हा जर काही अडचणी असणार नाही, पण असल्या तर आपले विटनेस तिकडे आहे. पण हे गरजेचं नाही आहे. माझ्या इच्छापत्रामध्ये
मी निवडक एक माझ्या वयाचा माझा मित्र आणि ज्यांनी मला सांगितलं काका तुम्ही इच्छापत्र केलंय का, त्याला, या दोघांना बोलवलं. आणि वेळ लागत नाही या कामाला. आता एक फार महत्वाचा विषय राहतो. आपल्याकडे 4 प्रकारचे सिनियर सिटीजन, दोन्ही जीवनसाथी आहेत आणि मुलं बाळ आहेत. दोनापैकी एक जीवनसाथी आहे, एक जीवनसाथी गमावलेला आहे आणि मुलं बाळ आहे. कारण इच्छापत्र आपण याच्या पुढे करणार असू तर ही प्रश्न. विना अपत्य ज्येष्ठ नागरिक नवरा पाहिजे. माझं या सगळ्यांबरोबर बोलणं होत असतं आणि त्यांच्याही चर्चा केल्यानंतर त्यांचं मत आपण बदलू शकतो, त्याच्यावर बोलतोय. आणि एक आहे जे एकटेच आहेत, अविवाहित राहिले. आणि हे सगळे प्रकार जे आहेत, 4ही प्रकार हे आपल्या समोर आहे. आता दोन्ही जीवनसाथी आहेत, मुलं बाळ आहेत, ते इच्छापत्र करताना मुलाबाळांची मदत घेऊ शकतात. मी घेतली. हे काय लपून करायचं काम. दोनापैकी एक असेल आणि मुलं बाळ आहेत तर तेही मदत घेऊ. पण त्याच्यात आपण एकाच पिढीचा उल्लेख करणार, दुसऱ्या पिढीचा उल्लेख. विना अपत्य ज्येष्ठ नागरिक. मला एक असं मातब्बर कुटुंब मिळालं, मी नाही केलंय आणि करणार नाही. फार ज्ञानी मनुष्य आहे, मल्टीनॅशनल कंपनीचे 15 वर्ष जनरल मॅनेजर राहिलेला मनुष्य. मला म्हणाले पण नाही करणार. अरे भगवान पे छोड दिया मला. मी म्हटलं नाही, तुमच्या हातात आहे, भगवानवर कशाला सोपवताय. तर म्हणाले मी हा प्रयत्न केला, मी ती ट्रस्ट बघितली, मी त्या ट्रस्ट मधून काम केलं, मला समाधान नाही मिळत. आणि या माणसाने झोकून घेतलेलं आहे चॅरिटीच्या कामात. असं वरवर सुपरफिशियल मनुष्य नाही, खूप ज्ञानी मनुष्य आहे. पण जेव्हा मी त्यांना काही आस्पेक्ट सांगितले की नाही बाजूला ठेवून आहे काय, त्याच्यावर आपण काय काम करू आणि त्याप्रमाणे करा, आणि 6 महिन्यानंतर तुम्हाला वाटलं हे की थोडं बदलूया म्हणून, तर बदला ना. आपण आता खर्चाचा आढावा घेतलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना वाटलं 6 महिन्यानंतर नाही, मी बाबा या पॉकेटचा विचार केला होता, मी हे विना अपत्य किंवा जे अविवाहित आहे त्यांच्या, तर ते तसं बदलता येत आहे. आणि इच्छापत्राचा खर्च काय, मगाशी मी एक ठाण्याचा उल्लेख केला 4,500. पण डोंबिवली मधल्या आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राने आयोजित केलेला आणि रोटरीच्या माध्यमातून मगाशी जो उल्लेख केला, त्या कार्यक्रमाला 900 ते 1000 सिनियर सिटीजन होते. त्याच्या आधी 10 दिवस मी आपले डोंबिवलीतले सिनियर तरटे, त्यांचा मुलगा ललित तरटे यांच्या बरोबर चर्चा करून मला विचारलं ललित तरटेनी, आणि शेवटी म्हणाला ठाण्याला आहे त्या बेसिसवर आपण काम करू. हे मी का विषय सांगतोय, डोंबिवलीमध्ये मी अगोदर चौकशी केली पण आकडे विचित्र येते, 11, 15, 21. कारण कसं असतं, जेव्हा कायदा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं तेव्हा संपत्ती आणि कॉम्प्लिकेशन्स आणि तुम्ही स्वतः त्याला किती कॉम्प्लिकेटेड प्रेझेंट करता त्याच्यावर समोरचा मनुष्य तुम्हाला फी लावू शकतो. कारण ती फिक्स नसते. प्रोफेशनल आहेत, प्रोफेशनल फी कधीही फिक्स नसते. त्यामुळे जास्ती पैसे कोण घेत असेल त्यांना त्यांचा हक्क आहे, कारण त्यांचं प्रोफेशनलिझम आहे. पण ज्यांना वाटतं हे महाग आहे, तर त्या 900,000 लोकांच्या समक्ष ललित तरटेंनी माईकवरून सगळ्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे कामं होत आहेत. माझ्याकडे खूप जणांचे फोन आले, ते तिकडे गेले, झाल्यानंतर आम्ही सगळं समाधानी आहोत म्हणून सांगितलं. याच्यात मी तरटे कन्सल्टन्सी, ललित तरटे किंवा सिनियर तरटे याचा प्रॉपगंडा करणं हा उल्लेख नाही. उद्देश एवढाच आहे की प्रत्येकाने इच्छापत्र करावं. आणि हा आपण आता रकमेचा आधार एवढ्याच साठी देतो,
की हा आजचा व्हिडिओ आपली इच्छा आहे डोंबिवलीभर, ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये, म्हणजे अगदी बदलापूर वरून जिथून आपले कार्यक्रम झाले, नवी मुंबई आणि महाराष्ट्रभर तरी जाईल मराठी भाषेत आहे. कारण महाराष्ट्राचे कोकण प्रांताचे फेस्कॉमचे अध्यक्ष श्याम पाटील आणि आपले डोंबिवलीचे समन्वय समितीचे पालकर साहेब, या दोघांना मी आज सकाळी सांगितलेलं आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाला दोघांना बोलवतो. तर आपण या विषयात थांबायच्या अगोदर मी एकच सांगतो की हा व्हिडिओ जर कोणी युट्यूबवर ऐकला आणि त्यांच्या मनात जर असे काही प्रश्न असेल जे माझ्या वक्तव्यातून सोडवले जाऊ शकतील, तर त्यांच्यासाठी मी माझा व्हॉट्सअपचा नंबर देतो आहे. कृपया कॉल करू नये, फक्त मेसेज पाठवावा. 9322511319. परत एकदा नंबर सांगतो, 9322511319. परत एक डिस्क्लेमर सांगतो, मी ज्ञानी नाही आहे, पण हा 22 वर्षाचा अनुभव, ज्येष्ठांना जवळून बघितलं, ज्येष्ठांची मानसिकता, त्यांच्या अडचणी आणि ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन ज्येष्ठांनंतर निर्माण होणाऱ्या पुढच्या पिढीच्या अडचणी, या सगळ्याचा विचार करून आपण हा विषय जास्तीत जास्त स्तरावर तसाच लावूया आणि आपल्या पुढच्या पिढीला पण निर्धास्त करूया आणि आपण पण निर्धास्त करूया. एवढं बोलून या कार्यक्रमात मी इथे थांबतोय.